खूप दिवसापासून पेंडिंग असलेली रेसिपी म्हणजे मसाला पापड। चला तर आज बनवूया मस्त असं मसाला पापड। मी आज मार्केटमध्ये गेले होते, तेथून येताना मी पापड घेऊन आले। चला तर मसाला पापडासाठी लागणारी आपण पहिले साहित्य बघूया। तर मी एक टोमॅटो घेतला आहे, मधातून कट करून घेतला आणि आता मी तो बारीक बारीक कट करून घेणार आहे मसाला पापडवर टाकण्यासाठी। अगदी बारीक बारीक कट करून घेऊ शकता, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण बारीक कट करून घ्यायचं। त्यानंतर मी एक मिरची घेतली, मिरची पण मी बारीक बारीक कट करून घेणार आहे। जास्त तिखट असते त्यामुळे मी मिरची एकच घेतली आणि त्यानंतर घेतला कांदा, कांदा पण चांगला बारीक 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 कट करून घेतला। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर पण घेतली, कोथिंबीर पण बारीक बारीक कट करून घेतली। अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य कट करून झालेलं आहे। त्यानंतर मी शेव घेतली, थोडासा चाट मसाला घेतला, मिरची पावडर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आणि मग गॅसवरती तवा ठेवला। तवा गरम झाल्यावरती त्यावर पापड ठेवलं आणि कापडाने चांगलं प्रेस करत दोन्ही बाजूंनी अलटी पलटी करून चांगलं पापड भाजून घेतलं। मी गॅसवरती भाजत नाही, कारण गॅसवरती भाजल्याने पापड जळतं, त्यामुळे असंच तव्यावर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। पापड भाजून झाल्यावरती मी एका ताटामध्ये काढून घेतलं। त्यानंतर त्यावरती बारीक बारीक कट केलेला कांदा घातला, बारीक बारीक कट केलेला टोमॅटो घातला, थोडीशी बारीक कट केलेली मिरची घातली, कोथिंबीर घातली बारीक बारीक कट केलेली, त्यानंतर शेव घातली आणि मग मिरची पावडर घातली, थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, वरून थोडासा चाट मसाला टाकला। बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला पापड बनवून तयार झालेला आहे। तर मी तुम्हाला दुसरं पण पापड बनवून दाखवते। मी दुसरं पण पापड चांगलं भाजून घेतलं तव्यावरती। त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा बारीक बारीक कट केलेला कांदा घातला, बारीक बारीक कट केलेला टोमॅटो घातला, मिरची घातली, बारीक कट केलेली कोथिंबीर घातली, थोडीशी शेव घातली, मिरची पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि वरून थोडासा चाट मसाला घातला। बघू शकता आपला मसाला पापड बनवून तयार झालेला आहे। तर मंडळी, खूप दिवसापासून पेंडिंग होती ती रेसिपी आज मी बनवली आहे। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आय होप की आवडली असेल। तुम्ही पण बनवा, कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।